गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. श्री स्वामी समर्थ. आज ना डब्यासाठी ना पिऊस दिला ना खिचडी हवी होती, त्यामुळे ना मग सकाळ सकाळ खिचडी बनवलेली आहे. आणि आता वाजलेली आहे 5:30, कारण की आज लवकरच उठले होते. सकाळची शाळा आणि गोठ्यातली कामं ही एकाच वेळेस असतात. त्यांना 7 वाजता शाळा असतील, 7 वाजता गायांचं दूध काढावं लागतं, त्या अगोदर शेणकूर झाडून सगळं करावं लागत असतात. खिचडी गॅसवर शिजायला ठेवली, तोपर्यंत मी पीठ मळून घेतलं आणि शेवग्याच्या शेंगा शिजायला ठेवलेल्या आहे. बघा छान अशा शिजलेल्या आहे. आणि त्याचबरोबर दूध तापून सुद्धा ठेवलं होतं. कसली साय आलेली आणि साईतून ना तूप बाहेर निघलेलं पिवळं पिवळं असं दिसत आहे तो. आणि बघा सकाळचे 6 वाजलेले आहे आणि उजाडायला लागलेले आहे आणि चांदोबाचं दर्शन झालेलं आहे चहूबाजूने. तर आज ना 5:15 वाजताच उठले होते. कांद्याचा आजचा दुसरा दिवस आहे. तर म्हणजे जेवढं लवकर आपण उठून तेवढं लवकर आपलं कांदं काटून होते, कारण की एवढं ऊन लागतं ना शेतामध्ये ना ते सांगायलाच नको, जेवढं लवकर होईल. आणि सकाळ ना मग आता उजाडलं होतं तर मी बाहेर आले होते तर शेण टाकायला. म्हटलं दोन्ही गोठ्यातलं शेणखूर करून ठेवा. रात्रीच कुटी करून ठेवली होती, तोपर्यंत काय गाया उठल्याच नव्हत्या. ज्यावेळेस मी लवकर उठन ना त्यावेळेस गाया अजिबात उठत नाही. आणि सकाळचं सूर्योदय कसला भारी दिसत आहे. तर माझं शेणखूर झालेलं आहे. आणि गावाकडचं जीवन हे वेगळंच असतं. आणि सकाळ सकाळ हे आमचं असं भांडण चालू असतं कशावरून. आणि इथं ना कोंबडी ना त्याच्यात बसत असते, म्हणजे बाहेरना ना कांदी ठेवतो त्या गोणीमध्ये. खुडूक झालेली आहे कोंबडी. आणि सकाळ सकाळ आंघोळीवरून दोघींची भांडणं. ती लवकर उरकीत नाही, हिला लवकर उरकायला लाव, आणि मग अशी यामध्ये कोंबडी बसत असते. आणि माझं ना बाहेरचं सगळं काम उरकलं. आणि आता किचनमध्ये आले आहे. तर एका शेगडी होती ना चहा उकळायला ठेवला, तोपर्यंत म्हणलं शेवग्याचं कालवण बनवून घ्यावा. तर मसाला परतायला ठेवला, पिऊसीचं डब्बं भरून ठेवलं. शेंगा लाईट जायच्या अगोदर ना उकडून ठेवल्या होत्या. अशी पूर्वतयारी करून ठेवत असते. आणि सकाळी 6ला लाईट गेली ना 8 वाजता येतं असते. आणि तोपर्यंत आपल्या शेतात जायची वेळ होत असते, त्यामुळे ना मग मी लवकर उठून लवकर स्वयंपाक बनवून घेत असते. आणि मग इथे बघा शेवग्याचं कालवण बनवून झालेलं आहे. आणि लाडोबाईंचं सुद्धा शाळेचं आवरून झालेलं आहे, डोकं इचरून डबं वगैरे भरून. आणि इथे बघा ही लाडोबाई रुसली होती, का तर आंघोळीला लवकर तिने उरकलं नाही. तिला कुणी ओरडत नाही, कारण की ही मोठी आहे, कमीपणा अजिबात दोघे घेत नाही आहे. पिऊला वाटतं तिला सांगावं आणि सिद्धीला वाटतं तिला सांगावं, असं दोघींचं भांडण असतं. आणि आज एकादश होती, सोमवार होता, त्यामुळे ना मस्त अशी देवपूजा करून घेत आहे मी. विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीला ना मस्त असं मोगऱ्याची फुलाला खूप फुलं आलेली आहे, तुळशीचं पानं होऊन घेतलेलं आहे. आणि आज ना एवढं छान देवघर दिसत होतं ना, देवांच्या मूर्त्या, की रूपच वेगळं दिसत होतं सगळ्या देवांचं. बघा कसलं भारी दिसतंय, असं एकटक बघा वाटत होतं आणि भारी वाटतं असं प्रसन्न एकदम. देवपूजा झाल्यावरती देवपूजा झाली, बाकीची सगळी कामं आवरली, घरातली डेली कामं. आणि मग शेतामध्ये आले आहे. आणि आज आमचा शेतातला शेवटचा दिवस. आज ना कांदं काटून झालंच पाहिजे, त्यामुळे ना काल कांदं काढून ठेवलेलं होतं. आज शेवटचा दिवस, सगळं कांदं झालंच पाहिजे नव्हतं. 3 दिवस झाले आम्ही कांदा काढत आहे. आणि एवढा प्रचंड उन्हाचा तीव्र आहे ना, की सांगायलाच नको. असं वाटतं ना पळून जावं कुठंतरी लांबचं, एवढं ऊन लागतं. आणि कष्ट केल्याशिवाय पर्यायच नाही आहे. आणि मग इथे ना 3 वाफं होतं तेवढं काटून झालं. मग बाकीचं एवढं वाफं आहे ते काढायचं आहे. आणि कांदा काटलं का लगेच टेलरमध्ये आहे, आणि टेलरमधून लगेच आरणीपाशी नेऊन टाकीत असतो. मग जवळजवळ मग पुन्हा आरणीमध्ये टाकावं लागल. आणि मग ना दुपारचे 1 वाजले होते. मग ना रस पार्सल मागवलेला होता. आणि इथं पिऊ आणि तिचे पप्पा ना रस वाटप चाललेली होती. रस प्यायला ये म्हणलं माय, हेच गाणं ना पिऊसुदीला रस प्यायला जर गेले ना तर हे आठवतं. आणि दरवेळेस ना रस प्यायला गेले ना, शेजारीच आहे रसाचं घराळ, त्याच्यामुळं ना पार्सल येतं शेतामध्ये डायरेक्ट. आणि मग आता ना फायनली कांदं काटून झालेलं होतं सगळं. आणि आता तर टेलरमध्ये ना कांदा बसायचं नाही म्हणून ना मग गोण्यांमध्ये कांदा ठेवलेलं होतं. 0 मिनिटात आईस्क्रीम हे माग आणि नाही तर ना उडी पात भरून ठेवली. एंड कांदा झालं बघ एवढं अख्खं, त्याकडं बसून एवढं 2-3 दिवसात एंड केलं. उचल ना हाय ना भरलेले आहे गोण्या. हा जायचीच टायडी जसून तुला मी नाही येणार. जग तुझे
लेकराला हे होईन काय? मग कांद्यावरती ना पाट टाकून घेतली आहे. एक टेलर भरून ना पातच आणलेली होती आणि त्याच्यावरती ना कांद्याच्या गोण्या आणि कांद्यावरती पाट टाकून झाली. मग आता ना गुरांसाठी ना मका कापायला आलेली आहे. तर येताना ना एक कैरी तोडून घेतलेली आहे आंब्याची. तर बघा कसली भारी कैरी आहे. कैरी बघून ना तोंडाला पाणी सुटतं आणि काय काय पदार्थ बनवायचे याची सुद्धा लगेच लिस्ट चालू होती. आणि त्याचबरोबर ना मग इंस्टा बघत होते आणि कैरी हातात होती ना, लगेच इंस्टावरती ना कैरीची एवढं छान अशी रेसिपी आली ना, तीच बनवा काय असं झालं होतं. इंस्टाला ना आपल्या मनातलं सगळं काय कळतं. आपण जर हॅप्पी असतो तर हॅप्पीच असे रील्स येतील. आपण जर दुःखी असून दुःखाच येतात. काही जरी पदार्थ बनवायचे ना तेच येत असतं. तसंच झालं. मग घरी आल्यावरती ना गाईंचं दूध काढून घेतलं. बाकीची कामं आवरली ना आता ना साधं सिंपल असं जेवण बनविलेलं आहे. मसाले भात बनवला आणि थोडीशी खीर आणि चपाती केलेली आहे. तर या सर्वजण जेवायला.